नमस्कार. राजयोगच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. आजचा सुविचार, आरोग्य मंत्र आणि महत्त्वाचे बातमीपत्र. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची सध्याची स्थिती, करंट स्टॅटस, तांत्रिक अडचणी आणि केंद्र राज्य पातळीवरील काही निर्णयांमुळे पूर्णपणे रखडलेली आहे. या प्रकल्पाबाबतची ताजी आणि वस्तुस्थितीवर आधारित माहिती. GMRT टेलिस्कोपचा मुख्य अडथळा. या प्रकल्पाचा मूळ मार्ग नारायणगाव जवळील खोडद येथील GMRT जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या परिसरातून जात होता. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे आणि हायस्पीड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींचा फटका या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेडिओ टेलिस्कोपला बसू शकतो, असा आक्षेप शास्त्रज्ञांनी घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की या टेलिस्कोपच्या बफर झोनमधून रेल्वे नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. रेल्वे बोर्डाचे काम थांबवण्याचे आदेश आणि निधी वापसी, खर्च थांबवला. मूळ आराखडा वादात सापडल्यामुळे रेल्वे बोर्डाने महारेलला MAHARES या प्रकल्पावर पुढील खर्च न करण्याचे आदेश दिले आहेत. निधी परत मागितला. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आतापर्यंत दिलेल्या निधीपैकी भूसंपादनावर झालेला खर्च वगळता उर्वरित सुमारे 684 कोटी रुपये महारेलकडून परत मागितले आहेत. त्यामुळे तुर्तास हा मूळ प्रकल्प थांबला आहे. पर्यायी मार्गाला व्हाया शिर्डी तीव्र विरोध. केंद्राने यावर उपाय म्हणून रेल्वे मार्ग व्हाया शिर्डी करण्याचा पर्याय सुचवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण हा मूळ औद्योगिक व कृषीपट्टा रेल्वे नकाशातून बाद होईल. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि कृती समित्यांचा या शिर्डी मार्गाला तीव्र विरोध आहे. आता पुढे काय? पुढील दिशा. शासनाने विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यावर तोडगा काढण्यासाठी आता खालील पावले उचलली जात आहेत. तज्ज्ञांची समिती. GMRTच्या बफर झोनला कोणतीही बाधा न पोहोचवता मूळ मार्गात किमान बदल, मिनिमम डिव्हिएशन करून कोणता नवीन जवळचा मार्ग काढता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमली जात आहे. नवा व्यवहार्यता अहवाल, फिजिबिलिटी रिपोर्ट. ही समिती पुढील 4 ते 5 महिन्यांत आपला नवीन अभ्यास आणि व्यवहार्यता अहवाल सादर करेल. त्यानंतरच या रेल्वेच्या नवीन अंतिम मार्गावर शिक्कामोर्तब होईल. थोडक्यात सांगायचे तर मूळ मार्गाला केंद्राची मंजुरी नाकारली गेली आहे आणि शिर्डीचा पर्याय राज्याला मान्य नाही. आता GMRTचा झोन सांभाळून संगमनेर सिन्नर पट्ट्याला जोडणारा तिसरा सुवर्णमध्य काढण्यासाठी नव्या सर्व्हेचे काम सुरू होणार आहे. तोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर कामाला सुरुवात झालेली नाही. आमच्याशी जोडून राहा. आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी अधिक चांगले साहित्य निर्माण करण्यास मदत करतो.